जय हो शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे. शेतकरी मित्रांनो, आज आहे 6 जानेवारी 2026 आणि आज आपण आहोत अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेवगाव या तालुक्यामधील. आपल्यासोबत कापसाचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की कापसामध्ये एकंदरीत काय स्थिती आहे, कापसाचा बाजारभाव काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकंदरीत काय स्थिती राहणार आहे. तर भाऊ, तुमचं नाव सांगा अगोदर. आमचं नाव अशोक बडे आहे. हां, आम्ही अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात इथं गेल्या 10 वर्षापासून कापसाचा व्यापार करतो. बरं. आणि तर गेला तुमचा अनुभव आणि यंदाचा अनुभव काय सांगतोय कापूस संदर्भातला? गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आहे ना आपलं शासकीय खरेदीला पसंती दिल्यामुळं CCI कापूस टाकला. इकडं भाव फरक जास्त असल्यामुळं एक आवक ही आपल्याकडं घटलेली समजा आवक घटलेली आणि मार्केटमधून थोडक्यात 60 ते 65% जे कापूस आहे CCI गेलेला आहे. बरं, आता आजची आवक तुमच्याकडे घटलेली आहे. काय बाजारभाव मिळतोय सध्या? आजचा कापसाचा बाजारभाव काय आहे? आजचा कापसाचा बाजारभाव 7,500 ते 7,600 पर्यंत बरं चालू आहे. तर मित्र, आपण जर बघितलं तर आजच्या कापूस बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये जर आपण कापसाचा बाजारभाव जर बघितला तर तो 7,000 पर्यंत भेटत होता, बरोबर ना? बरोबर. आणि आपण CCIचा जर भाव बघितला तर तो 8,010 रुपये पर्यंत आहे. पण आज आपण राज्यामध्ये सर्वत्र जर बघितलं तर सगळीकडे कापसाच्या बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे. तर येणाऱ्या एकंदरीत काळामध्ये कापसाचे भाव काय वाढतील का स्थिर राहतील? 100% कापसाचे भाव वाढणार आहेत. कारण की सरकीला भाव वाढलेला आहे आणि जे शासकीय धोरण आहे त्यात बी बदल झालेला आहे. त्याच्यामुळं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महिन्याच्या 2 महिन्यामध्ये 8-8.5 हजारापर्यंत कापूस भाव जाण्याची शक्यता आहे. नक्कीच मित्र, आपल्याला यांच्या अनुभवानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की कापसाचे बाजारभाव नक्कीच वाढणार आहेत. त्यावेळेस तुम्ही काय करायचं? आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? त्यांचा कापूस स्टोअर केला पाहिजे का? काय केला जो आहे तो त्यांच्याकडला? जे उर्वरित शेतकऱ्यांकडे जो मालाचा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे, बरं, जे आता सध्या जास्तीत जास्त 20 क्विंटल 30 क्विंटल शेतकरी मोठे बागायतदार शेतकरी राहिलेले आहेत. बरं, त्या शेतकऱ्यांनी मला वाटतं थोड्या दिवस थांबलं तरी चालेल. कारण की याच्या कमी काही बाजार भाव होणार नाहीत. पुढं भाव 8-8.5 हजाराचा कापूस विकू शकतो जास्त. तुमचे खूप खूप धन्यवाद. अगदी खूप अशी चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आजची जो भाव आहे तो आहे 7,600 रुपये प्रति क्विंटल. या ठिकाणी थांबूयात.